नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गंमत गोष्टी या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे मी आणि क्लिओपात्रा. आपल्या अवतीभोवती विविध प्रकारची माणसं वावरत असतात. त्यातल्या अवघ्या काहींना स्वतःचं काम स्वतः करायला आवडतं, तर बऱ्याच जणांना आपलं काम दुसऱ्याकडून करून घेण्याची कला साध्य झालेली असते. आपल्या बाबतीत अशीच माणसं आपल्याशी जवळीक राखून असतात. आता आमच्या संपतरावांचंच घ्या ना. त्याला आपलं काम दुसऱ्याच्या म्हणजे माझ्याच गळ्यात मारून मोकळं व्हायची सवय जडलेली आहे. आता परवाच्या दिवशी त्यानं दुसऱ्याच्या आयुष्याचा विमा उतरवून देण्याच्या त्याच्या साईड बिझनेसचं त्याच्या मते एक क्षुल्लक काम माझ्या गळ्यात मारलं. त्यांनी मला त्याच्या शंकरराव सातपुते नावाच्या क्लायंटच्या पत्त्याचा चिठोरा दिला आणि म्हणाला, "हे बघ जरा प्लीज तू त्यांच्या घरी जा आणि ते देतील ना तो लिफाफा घेऊन ये. मी तुला हे काम सांगण्यामागचं एकमेव कारण म्हणजे माझं घर त्यांच्या घरापासनं 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि तू त्यांच्या घराच्या जवळ म्हणजे अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर राहतोस. आणि हे काम करायचं म्हणजे काही इकडचा डोंगर तिकडे करायचा वगैरे नाही आहे. काम अतिशय मामूली आहे. म्हणजे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जायचं, त्यांची भेट घ्यायची आणि ते देतील तो लिफाफा घेऊन यायचं, बस एवढंच. पुढे तो लिफाफा माझ्याकडे आणून कोणातर्फे पाठवायचा ते मी तुला नंतर सांगेन. हां, तसा कोणी मिळाला नाही तर मात्र लिफाफा माझ्याकडे आणून देण्याचं कामही तुला करावं लागेल आणि तू ते करशीलच, कारण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, नाही का?" एवढं सगळं सांगून तो पुढे असंही म्हणाला, "माझ्या मते हे काम तुला जमावं. म्हणजे जमणार नसेल तरी सुद्धा जमव. या कामाचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे ते लवकरात लवकर व्हायला हवं. तू जा जा जा, मी तुझी वाट बघतोय." संपतरावानं माझ्यावर सोपवलेलं काम टाळण्यासाठी मी म्हणालो, "अरे पण मला माझी कामं आहेत ना, ती कोण करेल?" संपतराव म्हणाला, "तुझ्या कामाचं मला माहिती आहे रे. तुझी सगळी कामं वहिनी म्हणजे तुझी बायको तर करत असते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे उद्या आहे रविवार, जागतिक सुट्टीचा दिवस आहे. तुझी जी काही कामं असतील ती उरकून सुद्धा माझं क्षुल्लक काम करायला तुला भरपूर वेळ मिळेल." संपतरावांच्या या मुद्देसूद बोलण्यानं मी निरुत्तर झालो. त्यांच्या त्या कामाला मान हलवून संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी मी त्या कोणा शंकरराव सातपुतेला त्याच्या घरात गाठायला निघालो. संपतरावानं सांगितलेल्या नंबरची बस पकडून मी त्यांनीच सांगितलेल्या स्टॉपवर उतरलो. अहो, समोर बघतो तर खरंच सातपुत्यांची मानव कल्याण हाऊसिंग सोसायटी समोर म्हणजे 10-20 पावलांवर तर होती. मी त्या दिशेनं चालण्यासाठी पाय उचलला आणि माझ्या चपलेनं असहकार पुकारल्याचं माझ्या लक्षात आलं. चपलेची मधली पट्टीच निखळलेली दिसली. चपलेचं आरोग्य किती नाजूक आहे याचा अंदाज घेण्यासाठी हातात चप्पल धरून पाहावी म्हणून वाकलो, तेवढ्यात एक कुत्रा माझ्या दिशेनं येत असलेला मला दिसला. कुत्र्याला पळवून लावावं का आपणच पळावं या द्विधा मनस्थितीत तो केव्हाच माझ्याजवळ पोचला. आल्या आल्या जमीन हुंगायला लागला आणि माझ्या पायाजवळच तो आपल्या निकडीच्या कामासाठी योग्य अशी पोझिशन घ्यायला लागला. तो माझ्या पायाजवळ आपलं कर्म उरकू बघतोय म्हटल्यावर मी त्याच्या अंगावर खेकसलो, "अरे हाड 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 रे." पण माझं खेकसणं त्याच्या गावीही नसल्याचं दिसलं नाही, पण अगदीच वाया गेलेलं नसावं. कारण दात ओठ खात माझ्याकडे पाहत एक आडदांड माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "काय हो, तुम्ही माझ्या क्लिओपात्राला हाड हाड म्हणून तिचा अपमान केला? हां, तिचा असा अपमान करायचं धाड झालंच कसं तुम्हाला? हां, ती कोणी बेवारशी नाही आहे. मी आहे तिचा मालक आणि घरी तिची मालकीण सुद्धा आहे. हो." मला त्याच्या म्हणण्याचा अर्थबोधच झाला नाही. पण माझ्या तोंडून निघालेल्या हाड हाड शब्दामुळे काहीतरी गैरसमज उद्भवलेला दिसला आणि तो दूर होणं आवश्यक असल्यामुळे मी लगेच प्रश्न केला, "अहो, कोण क्लिओपात्रा? मी तिचा कधी अपमान केला?
मी या कुत्तरड्याला उद्देशून हाड हाड म्हणालोय. हे बघा, तो कुत्तरडा वगैरे नाही आहे. नीट डोळे उघडून पहा. ती श्वान कुलोत्पन्न आहे आणि तिचंच नाव क्लिओपात्रा आहे. कुत्रीचं नाव क्लिओपात्रा? अहो, क्लिओपात्रा ही इजिप्तची राणी होती. मग ही माझ्या घरची राणी आहे. ही तुमच्या घरची राणी? हो. तुमचा प्रश्न आलाय माझ्या ध्यानात. ही क्लिओपात्रा माझ्या घरची राणी आहे आणि माझी बायको शांती महाराणी आहे. तुमची काही हरकत नाही? माझी कसली हरकत? तर मग आता सांगा, क्लिओपात्राला तुम्ही म्हणजे तू हाड हाड का केलं? आता तुमची ही क्लिओपात्रा माझ्या पायाजवळ घाण करणार होती ना. अशा प्रसंगी मी दुसरं काय करणार हो? काय म्हणालास? काय म्हणालास? घाण? अरे, ती निसर्गाच्या हाकेला ओ द्यायच्या विचारात होती. मग या तोंड वाकडं करण्यासारखं काय आहे? तुम्ही आम्ही सारे रामप्रहरी किंवा आवश्यक वाटेल तेव्हा निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जातोच का नाही? आता तुझ्या चेहऱ्यावरनं तुला बद्धकोष्ठाचा विकार असल्याचा भाव दिसतोय खरा, पण दॅट इज युअर प्रॉब्लेम अँड नॉट माइन. ओके. त्यांनी आपला मुद्दा ठासून मांडण्यासाठी इंग्रजी भाषेचा आश्रय घेतल्याचं बघून त्याला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी मी पण म्हणालो, येस, आय नो दॅट. इट इज नॉट युअर प्रॉब्लेम. बट परंतु मला एक सांगा, या इथे मी उभा असलेला दिसत असताना तुमच्या क्लिओपात्रानं त्या कामासाठी इथेच का यावं? इज शी ब्लाइंड? नो, नो, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. इनफॅक्ट तुम्ही ज्या जागेवर असे खांबासारखे पाय रोवून उभे आहात ना, ती तिची नेहमीची जागा आहे. याच जागेवर तिचं ते व्यवस्थित होतं. आणि मला सांगा हो, एवढा सगळा परिसर सोडून तुम्ही इथेच उभे कशासाठी राहिला? यावर त्याला खिजवण्यासाठी आजूबाजूला बघत मी म्हणालो, पण इथे कसला बोर्ड वगैरे दिसत नाहीये हो. बोर्ड? कसला बोर्ड? तो आता बऱ्यापैकी गोंधळला. अहो, बोर्ड ज्याच्यावर असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे की रस्त्यावरची ही जागा आमच्या क्लिओपात्रा राणीसाठी राखून ठेवलेली आहे, याची संबंधितांनी नोंद घेऊन इथे कोणीही उभं राहू नये बाय ऑर्डर. काय मिस्टर, सकाळी सकाळी असंबद्ध बोलण्याची शपथ घेऊन आलात का काय? अरे बापरे, ही कुठे गेली आता? ती गेली असेल नवीन जागा शोधायला. मला एक सांगा, माझ्या या तुटक्या चपलीची मरम्मत करणारा कोणी जवळपास आहे का? अहो, मी या परिसरात नवीनच आलोय हो. पण मी उपस्थित केलेल्या वेगळ्याच प्रश्नाला उत्तर न देता तो झपझप पावलं टाकत त्याच्या क्लिओपात्राच्या मागावर निघूनही गेला. मी लक्षपूर्वक आजूबाजूला बघितलं आणि कर्मधर्म संयोगानं का काय म्हणतात ना, तसा काही अंतरावर आपला पसारा मांडून बसलेला एक जण मला दिसला. हातात तुटकी चप्पल आणि एक पाय अनवाणी ओढत मी त्याच्याजवळ गेलो. अहो, जरा हे खेटर दुरुस्त करून द्या ना साहेब. अहो, कसला साहेब? अहो, साहेब असतो तर असं रस्त्यावर बसलो असतोय का? द्या, हातात धरलेलं पायातलं द्या. पुढच्या 5 मिनिटात चप्पल दुरुस्त झाली. त्या पुढच्या 10-15 मिनिटात मी त्या कोणा शंकरराव सातपुतेच्या सोसायटीत शिरलो आणि आतल्या बाजूनं टांगलेल्या लाकडी फलकावर त्याचं नाव दिसतंय का ते बघायला लागलो. 3ऱ्या मजल्यावर मला जायला लागणार म्हणून मी लिफ्ट आहे का ते बघायला लागलो. लिफ्ट होती, पण तिथे एक सूचना फलक टांगलेला होता, लिफ्ट दुरुस्तीचं काम चालू आहे, रहिवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. 3 मजल्यांची तंगडतोड केली. सातपुतेंच्या दारासमोर उभा राहिलो. घंटीचं बटण दाबलं. आले. जाताना चावी घेऊन जायला काय होतं? असं खणखणीत बायके आवाजात कोणीतरी कुणाला तरी उद्देशून म्हटल्याचं कानावर आलं. मी मख्ख चेहरा करून बंद दारासमोर उभा राहिलो. क्षणार्धात दार उघडलं गेलं. तुम्ही कोण? मगाशच्या खणखणीत आवाजाच्या बाईने विचारलं. शंकरराव सातपुत्यांचं घर हेच आहे ना? मला त्यांना भेटायचं होतं. त्यांना बोलवा ना. मी विमा एजंट संपतरावांच्याकडनं आलो आहे त्यांचा निरोप घेऊन, असं सांगा त्यांना. या. ते बाहेर गेलेत. बसा. हां. अगं बाई, गॅसवर दूध ठेवले, विसरले. बसा तुम्ही. आणि बाई आतल्या दिशेनं पळाल्या. मी तिथल्या एका छोट्या सोफ्यावर बसलो. आजूबाजूला पाहायला लागलो.
तेवढ्यात उघड्या दारातून एक कुत्रा कुत्रा अहो ती क्लिओपात्रा का कोणती आत आली. मला बघून भुंकायला लागली. अशा प्रसंगी चातुर्य अंगी असलेली माणसं करतात ना, तेच मी केलं. मी सोफ्यावर उभा राहिलो. क्लिओपात्रा अधिकच जोरानं भुंकत माझ्या पायांचा वेध घेऊ पाहायला लागली. पाय वाचवण्याकरता ते काढून माझ्या डोक्यावर ठेवावेत का काय या विचारात मी असताना 10-20 मिनिटांपूर्वी माझ्याशी निरर्थक वाद घालणारा तो धटिंगण सुद्धा आत आला. अरे बापरे, म्हणजे संपतरावाचा क्लायंट शंकरराव सातपुतेच की हा. आता हा माझ्या अंगाची साल्टीच काढणार या भयानं मी पुरता गांगरलेल्या अवस्थेत असताना एक आश्चर्य घडलं. मला बघताच त्याचा तो मगाचा आक्रमक आवेश पुरता गायब झाला होता. उलट विलक्षण गरीब बिचारा माधुकरी असा चेहरा करत त्याने आपल्या क्लिओपात्राला एका हातानं धरलं आणि मला हळूच म्हणाला, या खाली, या या खाली. आणि मी सोफ्यावरनं उतरून जमिनीवर आल्यावर अत्यंत हलक्या आवाजात म्हणाला, कृपा करून माझी तक्रार शांतीकडे करू नका हा. तुमची तक्रार शांतीजवळ करायची नाही? अहो पण ही शांती कोण आणि मी कुठली तक्रार करणार आहे? आता मी गोंधळलोच होतो. अहो मघाशी मी तुमच्याशी रागारागाने बोललो ना, ते तसं बोलणं शांतीला म्हणजे माझ्या बायकोला मुळीच आवडत नाही हो. असंस्कृतपणाचं ते लक्षण असल्याचं सांगते मला ती. नेहमी बजावत असते हो की कुठल्याही प्रसंगी मनाचा समतोल बिघडवू न देता सभ्य माणसाप्रमाणे आपलं वागणं असायला हवं. त्यामुळे त्याच्याबद्दल जर तिच्याकडे तक्रार करायला आला असाल तर कृपा करून तक्रार करू नका. अहो अशी तक्रार कोणी केली ना, ती असहकार पुकारते हो. आणि तिचा असहकार म्हणजे माझा प्रचंड छळ होतो हो. म्हणजे बघा ना, सकाळचा चहा नाही, नंतरचा नाश्ता नाही, दाढीला आंघोळीला पाणी काढून देणं नाही, ऑफिसला जाताना दुपारचा पोळी भाजीचा डबा नाही, संध्याकाळी घरी आल्यावर चहा नाही, पोहे नाही, रात्रीचं जेवण नाही आणि तदनंतरचे सगळे कार्यक्रम रद्द होतात हो. तेव्हा तुम्ही असं करा, आता ती तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येईल. पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात पटाईत आहे ती. तर तो नाश्ता गिळा, चहा घशाखाली खाला आणि निघा. गप गा तो. ही शेवटची सूचना गपग मधून मधून भुंकणाऱ्या या क्लिओपात्रासाठी होती बरं का मंडळी. एवढ्यात आतून शांताबाई बाहेर आल्या. शंकररावांना म्हणाल्या, अहो त्यांना सांगायचं नाही का की ते ज्या सोफ्यावर आधी बसलेले होते आणि आत्ता त्या सोफ्याच्या शेजारी उभे आहेत, तो सोफा क्लिओपात्राचा आहे म्हणून. अरे हो 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 हो, विसरलो होतो, हो विसरलो होतो. केवढी तरी जीभ बाहेर काढत ते म्हणाले, तुम्ही जरा ह्या समोरच्या सोफ्यावर बसा. अहो क्लिओपात्रा आपला सोफा कोणाला शेअर सुद्धा करायला देत नाही. आपल्या कुत्रीसाठी वेगळ्या सोफ्याची व्यवस्था करणाऱ्या सातपुते पती पत्नीचं मला फार कौतुक वाटलं. आणि मी निमूटपणे त्यांनी अंगुली निर्देश केलेल्या सोफ्यावर बोट टेकवलं आणि काय आश्चर्य हो, ती क्लिओपात्रा पुढच्या क्षणी शांत झाली. बसा, मी चहा आणते, असं म्हणत शांताबाई आत गेल्या. मी शंकररावांकडे बघितलं. ते माझ्याकडे अशा नजरेनं बघायला लागले की मी त्यांना आगामी येणाऱ्या भयंकर संकटापासूनच वाचवलंय. मी संपतरावांचा निरोप त्यांना देऊन तो लिफाफा आणायला सांगणार तो शांताबाई बाहेर आल्या. त्यांच्या हातातल्या ट्रेमधला तो वाफाळलेला चहाचा कप आणि 2-3 प्रकारच्या बिस्किटं ठेवलेल्या बशीकडे बघून शांताबाईबद्दलचा आदर दुणावला. जीभ बाहेर काढून माझ्याकडे एकटक पाहणाऱ्या क्लिओपात्रासाठी म्हणून मी बशीतलं एक बिस्किट उचललं आणि क्लिओपात्राच्या दिशेनं टाकलं. त्याबरोबर क्लिओपात्रा जोरजोरात भुंकायला लागली. आता काय झालं अशा अर्थानं मी शांताबाईंकडे आणि शंकररावांकडे आळीपाळीनं पाहायला लागलो. तेव्हा शांताबाई म्हणाल्या, अहो तिच्यासमोर असं कोणी बिस्किट वगैरे टाकलेलं ना आवडत नाही हो तिला. आम्ही तिला बशीतनं बिस्किटं खायला घालतो. आणि शंकररावांकडे बघत शांताबाई म्हणाल्या, पाहिलंत ना किती शहाणी आणि गुणाची आहे आमची पात्रा. तेवढ्यात शंकररावांनी खुलासा केला, पात्रा म्हणजे क्लिओपात्रा बरं का. तिचं खूप कौतुक वाटतं ना तेव्हा ही तिचा पात्रा असाच उल्लेख करते. मी विचारलं, तर मग ही मला म्हणून दिलेली बिस्किटची बशी मी तिच्या समोर ठेवू का?
आणि मगाशी मी फेकलेलं बिस्किट उचलू का असं सुद्धा विचारणार होतो, पण नाही विचारलं. नाही, नाही. तसं नको, तसं नको. अहो तसं कराल ना तर ती आणखीन भुंकायला लागेल. दुसऱ्याची बशी आपल्याला दिली ना तरी तिला राग येतो. आणि एवढी सूचना मला देऊन शांताबाई अतिप्रेमानं तिच्याकडे बघत म्हणाल्या, "नाही का गं? हं? बोललेलं सगळं समजतं बरं का तिला." मग ती बोलतही असेल, असं म्हणण्याचं माझ्या अगदी जिभेवर आलं होतं, पण नेमक्या त्या क्षणी मी बशीतलं बिस्किट उचलून तोंडात टाकलेलं होतं. बिस्किट चांगलं कुरकुरीत असावं, कारण खाताना माझ्या तोंडून कुर्र कुर्र असा आवाज यायला लागला. त्याबरोबर पुढचं आश्चर्य घडलं. क्लिओपात्रा पुन्हा भुंकायला लागली. आता काय? अशा अर्थानं मी शांताबाई आणि शंकररावांकडे बघितलं, तेव्हा शांताबाई म्हणाल्या, "सांगायला संकोच वाटतोय हो, पण सांगतेच. काय आहे ना, आमच्याकडे येणाऱ्यानं बिस्किटांचा असा कुर्र कुर्र आवाज केलेला क्लिओपात्राला सहनच होत नाही हो. सॉरी हां, तुम्ही असं करा ना, तुम्ही चहात बिस्किट बुडवून खा." "अगं बाई, मी इथे काय बोलत बसले? ॲक्वागार्डला लावलेलं पाण्याचं भांडं भरल्यामुळे वाहतच असेल. मी आल्या, मी आल्या." "अगं बाई गं." शांताबाई आत गेल्या. शंकररावांनी मला करंगळी दाखवली आणि ते घाईघाईत आत गेले. खोलीत राहिलो आम्ही दोघं, मी आणि क्लिओपात्रा. एव्हाना क्लिओपात्राविषयीच्या आगळ्या-वेगळ्या गुणांबद्दल ऐकल्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयीचा अथांग प्रेमाचा उमाळा वर आला आणि पुढच्या क्षणी तिला रिझवण्यासाठी मी तोंडाचा चंबू केला आणि शीळ घालायला लागलो. माझ्या या शिळेचं सांगण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातलं कुठलंही गाणं त्याच्या संगीतासकट मी वाजवू शकतो बरं का. प्रस्तुत प्रसंगी मी शीळ घालायला लागलो ते गाणं म्हणजे कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी, इश्क नया रंग लाया. अहो शीळ मी इतक्या तन्मयतेनं घालत होतो की माझ्या नकळत माझे डोळे बंद झाले होते. क्लिओपात्राच्या मनावर मी घातलेल्या शिळेचा प्रभाव बघण्यासाठी मी डोळे उघडले मात्र ती एकदम भुंकायला लागली. अगदी तिच्या बेंबीच्या देठापासून भुंकायला लागली. त्याचबरोबर एकाच वेळी शांताबाई आणि शंकरराव बाहेरच्या खोलीत आले. मी शीळ घालतोय आणि क्लिओपात्रा जीवाच्या आकांतानं भुंकतीये ही बाब दोघांनाही अजिबात पसंत पडलेली दिसली नाही. कपाळाला हात लावत शांताबाई मला म्हणाल्या, "अहो आधी बंद करा तुमची ती शीळ, बंद म्हणजे एकदम बंद करा." आणि मी ओठातून शीळ बाहेर येता कामा नये म्हणून माझ्याच हाताने तोंड बंद करायला घेतलं तेव्हा त्या म्हणाल्या, "अहो शीळ तिला आवडत नाही." मी अजाण चेहरा करत विचारलं, "तिला शीळ आवडत नाही? का बुवा?" "अहो ती आहे एक मादी. मग मला सांगा, पुरुषानं शीळ घातलेली तिला कशी आवडेल? सांगा ना तुम्हीच." आता मी काय सांगणार कपाळ. फार मोठा अपराध हातून घडल्याचं ध्यानात आल्यावर त्या अपराधी भावनेनं मी आधी क्लिओपात्रा, नंतर शांताबाई आणि शेवटी शंकररावांकडे आळीपाळीनं पाहायला लागलो. शंकररावांनी कबुली दिली. म्हणाले, "अहो, ही क्लिओपात्रा घरी यायच्या आधी मी काय छान शीळ घालायचो. पण आता पुरता विसरूनच गेलोय हो. शीळ घालण्यासाठी ओठांचा चंबू केला ना तरी आतून शिळेऐवजी हवा तेवढी बाहेर येते. कशी येते बघायचं अशी." शंकरराव शीळ घालायचा प्रयत्न करायला घेणार तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर चापटी मारत शांताबाई म्हणाल्या, "अहो ऐका, हे तुम्हाला विमा एजंट संपतरावांचा निरोप सांगायला आले होते. तो कुठे सांगितलाय त्यांनी?" मी म्हणालो, "हो बरं झालं आठवण करून दिलीत. आभारी आहे बरं का मी तुमचा." "अहो आभार नंतर माना. आधी निरोप सांगा यांना." काय आहे तुम्ही संपतरावांकडनं विमा पॉलिसी घेतली आहे ना, त्याचे पेपर्स आणि चेक घातलेला लिफाफा तुमच्याकडून घ्यायला आलो होतो मी. पण मधल्या काळात या तुमच्या क्लिओपात्रामुळे असा आणि इतका गोंधळ उडाला माझ्या मनात की मी ते सगळं पुरतं विसरूनच गेलो होतो. नाही त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. पण संपतरावांनी तुम्हाला इथे का पाठवावं? अहो मी आज सकाळी त्यांच्याकडे तो लिफाफा माझ्या माणसातर्फे पाठवून नाही का दिलेला? असं झालोय? थांबा मग तुमच्यातर्फे मी एक काम करतो. तो माणूस संपतरावांकडे पोचला का नाही ती माहिती काढतो.
मी मोबाईलवर संपतरावाच्या मोबाईल क्रमांकाचे खटके दाबायला घेणार तेवढ्यात माझाच मोबाईल वाजायला लागला. छोट्या पडद्यावर संपतराव असं नाव उमटलं. अरे च्या, म्हणजे संपतराव माझ्याशीच संपर्क साधू बघतोय. हां, बोल रे, बोल संपत, बोल. काय? शंकररावांचा माणूस केव्हाच पोहोचला? बरं 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 बरं. अरे मग तो सकाळी सकाळी पोचला होता ना, तो पोचल्याबरोबर मला का नाही सांगितलं? काय? सांगणार होतास पण विसरलास? कमाल आहे बाबा तुझी. अरे म्हणजे माझी इथली फेरी निष्फळ ठरली ना. असं मी त्याला म्हणायच्या आधी त्यांनी फोन ठेवला सुद्धा. शांताबाई म्हणाल्या, बरं ते जाऊ दे. या निमित्तानं तुम्हाला आमच्या क्लिओपात्राचं दर्शन घडलं. तेही काही कमी महत्त्वाचं नाही म्हणता येणार. हं? थांबा हां, चहा गार झाला असेल तुमचा, मी दुसरा गरमागरम चहा घेऊन येते. काही क्षणात त्याने दुसरा चहा आणला. चहाच्या कपाचा काठ मी पकडायला हात पुढे केला तेवढ्यात मला खूप महत्त्वाचं आठवलं. त्या तिघांकडे बघत मी म्हणालो, माफ करा, म्हणजे एक शंका आली आहे म्हणून विचारतोय. मला जो चहाचा कप तुम्ही दिलाय तो क्लिओपात्राचा नाही आहे ना? नाही नाही, म्हणजे मी चहाचा कप उचलायचा आणि ती तिकडे आपलं भुंकणं सुरू करायची हो, म्हणून म्हटलं. यावर शांताबाई आणि शंकरराव यांनी एकमेकांकडे बघितलं. शांताबाईंनी होकारार्थी मान हलवल्यावर शंकरराव आत गेले आणि एक चकचकीत दर्शनीच महागडा वाटणारा संपूर्ण टी सेटच घेऊन आले. त्याच्याकडे बोट दाखवत शांताबाई ठसक्यात म्हणाल्या, आहो, आमच्याकडे पाहुण्यांना द्यायचा चहाचा कप वेगळा आणि हा टी सेट वेगळा ठेवतो बरं का आम्ही. पाहुणा मग तो कितीही महत्वाचा असला तरी त्याला हाच कप, म्हणजे तुम्हाला दिलाय ना तोच कप. आणि क्लिओपात्राला तसला सामान्य दर्जाचा कप आम्ही कसा देणार? तुम्हीच सांगा की. आता मी काय सांगणार? एक दोन घोटा चहाचा आदर करून मी कप ठेवला आणि तोंडातून अवाक्षरही न काढता तिथनं निघालो संपतरावाकडे. माझी रविवारची संपूर्ण सकाळ नासवल्याचा जाब विचारायचा होता ना त्याला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सर लिखित मी आणि क्लिओपात्रा ही कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असणार आहे, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, माझ्या वतीनं त्या सगळ्यांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा आणि सतत भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.